नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, नुकत्याच झालेल्या इंडिया AI परिषद 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव विजन प्रस्तुत केलं आहे. हे विजन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाकडे निर्देशित करणारा मानव केंद्रित ढांचा आहे, ज्याच्या मुळाशी नैतिकता, समावेशकता आणि राष्ट्रीय संप्रभुता आहे. मानव विकास समोर ठेवून AIचा वापर झाल्यास नवतंत्रज्ञान आव्हान राहणार नाही, तर ते संधी ठरेल, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर ह्याच विषयावर जो सध्याचा अत्यंत चर्चेचा असा विषय आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारताचं भविष्य, या विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर दिनेश पडोळे सर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आपलं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. डॉक्टर दिनेश पडोळे हे GH रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर इथे प्रोफेसर आणि डीन म्हणून कार्यरत आहे. 22 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेले पडोळे सर भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या अध्यक्षपदी आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या पडोळे सरांची AI या विषयामध्ये रुची आणि अभ्यास दोन्ही आहेत. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. अलीकडेच भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती परिषद आयोजित केली होती, तर त्याचं नेमकं प्रयोजन काय होतं आणि त्यातून आपण काय सिद्ध केलं? धन्यवाद मॅडम. जसं की तुम्ही प्रस्तावनेत म्हटलं की यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन अपकमिंग टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये आपला भारत पण सहभाग घेतो आहे. नुकतीच भारताने नवी दिल्ली येथे ही जागतिक लेवलची परिषद भरवलेली होती. त्याचे मुख्य प्रयोजन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर हा सुरक्षित, जबाबदार आणि सर्वसमावेश असावा, यावर जागतिक स्तरावर एकमत घडवून आणणे हा मुख्य उद्देश याचा होता. यावर पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी आता आहेतच, पण त्यासोबतच आपला म्हणजे ग्लोबल साऊथ यांचा आवाज AI याच्या जागतिक नियमात पोहोचवणे हे भारताचे लक्ष्य होते. यात आपण काय सिद्ध केलं तर यामध्ये नवी दिल्ली एक जाहीरनामा म्हणून सर्व सहमतीने संमत करण्यात आला. यातून भारताने सिद्ध हे केले की AI हा फक्त कंझ्युमर नाही, तर जागतिक स्तरावर भारत आता नियम आणि धोरणे पण ठरवणार, हे यातून एक महत्त्वाचं भारत सिद्ध करू इच्छितो आणि ते आपण सिद्ध करणार. अच्छा, खूप मोठा त्याच्यामागचा उद्देश होता असं लक्षात येत आहे. सर, ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम आणि इतिहास याबद्दल आपण काही सांगाल का? जशी ही टेक्नॉलॉजी जशी समोर वाढत राहते, तसं हे नवीन टेक्नॉलॉजी येणं हे सुरू राहणारच. जसं की 1950च्या आसपास सॉलिड स्टेट डिव्हायसेस आणि कम्प्युटरचा जे जन्म झाला, त्याच्यासोबतच इंटरनेट आणि मशीन पण विचार करू शकतात, ही संकल्पना तेव्हा लक्षात आली. पण त्याला बळ मिळालं हे कम्प्युटर युगात, आणि खास करून 1990 आणि 1995च्या नंतर जेव्हा इंटरनेट या जगात आलं, तेव्हा याला आणखी बळ मिळालं. कारण डेटा सेट आणि जे आपल्याला पाहिजे त्या डाटा सेट असल्यामुळे आपण त्याच्यावर ॲनालिसिस करून आपल्या मशीन पण लर्निंग करू शकतात, विचार करू शकतात, याचं सुरू झालं. आणि डीप लर्निंग जे 2010च्या नंतर 2015च्या नंतर जे आलं, यामध्ये डीप लर्निंग आणि जेनरेटिव्ह AIने खूप मोठी झेप घेतली. आणि आपण आता विचार करू शकतो की मशीन पण मानव मेंदूप्रमाणे विचार करू शकतात. हे याला आपण म्हणता येईल की 2050पासून हळूहळू सुरुवात होऊन आता हे नवीन आपल्याला डेव्हलप टेक्नॉलॉजी आपल्यासमोर आलेली आहे. अच्छा सर, पण मग हे भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतं? म्हणजे शेती, आरोग्य, पर्यावरण यासारख्या ज्या आपल्या समस्या आहेत, किंवा अशी जी क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये याची काही मदत झाल्यास काही आपल्या समस्या सुटू शकतात, तर काय मदत होईल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण एक टूल म्हणून वापरावं. या टूलमधून आपण शेती आहे, आरोग्य आहे, पर्यावरण किंवा आणखी खूप साऱ्या गोष्टीत आपल्याला मोठा बदल होताना आपल्याला दिसेल. जसं की शेतीमध्ये आपण खूप सारे डाटा पॉईंट घेऊन याची अचूक शेती, कोणते पीक आपण लावू शकतो, काय करू शकतो, यावर आपण शेतकऱ्यांची मदत करू शकतो. पिकाचे रोग निदान करू शकतो. आरोग्य आणि हेल्थ केअरमध्ये जे असाध्य रोग जे आपण मानतो, जसं हृदयविकार, कॅन्सर
किंवा आणखी काही यामध्ये खूप सारे जे ॲनालिसिस करून म्हणजे जसा की एक्सरेचे ॲनालिसिस आहे, सी टी स्कॅनचे ॲनालिसिस करून आणि जे आपल्याकडे ऑलरेडी जे डेटा सेट आहे किंवा जी ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या करून आपण आरोग्याकरता खूप मोठा झेप घेऊ शकतो. नवीन नवीन औषधांचे याच्यात उपाय करू शकतो. जसं की आरोग्य क्षेत्रात ही AI टेक्नॉलॉजी डॉक्टरांना मदत करून त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकते, त्यांना सांगू शकते की हा आजार असू शकतो. पर्यावरणामध्ये पण त्याला खूप प्रोसेसिंग जेव्हा लागतं तर याच्यात हवामानाचे बदल कसे असतील, समोर काय होऊ शकतं आणि मागे काय झालेलं आहे याचं करून आपण कोणकोणत्या स्टेप्स समोर घ्यायला पाहिजे. जसं की हवामानात किंवा पर्यावरणात किंवा फॉरेस्टमध्ये आपल्याकडे जे आता भूमिगत जल आहे किंवा जे पॉन्ड्स आपले आहेत जे आता म्हणजे श्रिंक होतात आहे, यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे याच्याकरता पण खूप सारी मदत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला होईल असं आपल्याला समोर दिसत जाईल मॅडम. नक्कीच. सर, ही कृत्रिम बुद्धिमत्ता नागरिकांचा रोजगार घेईल अशी एक भीती साधारणपणे वारंवार व्यक्त केली जाते, वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त केल्या जात आहे. तर त्यातून माणसाऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हे तर मानव केंद्रित आणि माणसासाठी असं संकल्पना उदयास येते. म्हणजे आता पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तशाच प्रकाराची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसतीये. तर हे नेमकं काय आहे? जेव्हा पण नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा ही चर्चा नेहमीच होत असते की ही माणसाची जागा घेईल किंवा माणसाचे रोजगार हडपतील किंवा आणखी काही. पण आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की या जगात फक्त एकच गोष्ट परमनंट आहे, ती म्हणजे चेंज हे होत राहणार आणि माणूस म्हणून आपण समजा चेंजला आपण ॲडॉप्ट करत गेलं तर आपला विकास होईल, अदरवाईज आपण तिथेच थांबून जाऊ, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ही 1985मध्ये पण किंवा त्याच्या आसपासच्या काळात तुम्ही बघितला तर जेव्हा कॉम्प्युटरचा जन्म झाला होता किंवा कॉम्प्युटर जेव्हा वापरायला सुरुवात केली होती तेव्हा पण ही चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती की आता कॉम्प्युटर हे माणसाची जागा घेईल. पण आपण ह्या मागच्या 30 वर्षात आपण बघितलं तर कॉम्प्युटरमुळे जॉब आपले गेले नाही पण ते चेंज झाले, नवीन स्वरूपात आले आणि त्याच्यामुळे जे भारताचा विकास होता किंवा माणसाचा जो विकास आहे ते जॉब जास्त आले, आपल्याकडे गेलेले नाही, त्याचे फक्त स्वरूप चेंज झालं. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला नवीन स्किल ॲडॉप्ट करावं लागेल आणि मला वाटतं नवीन स्किल ॲडॉप्ट केल्यानंतर हे जेव्हापर्यंत खाली किंवा पर्क्युलेट होईल शेवटच्या माणसापर्यंत तर नक्कीच ही टेक्नॉलॉजी जॉब टेकर नाही तर जॉब देणारी ठरेल. तर त्याच्यामुळे ही आपण माणूस म्हणून याला माणसाला हटवून AI नाही तर माणसाला मदतीच AI हे जे गव्हर्नमेंटचे जे भाष्य आहे ते खरंच ठरेल आणि यातनं नवीन स्पर्धा सुरू होऊन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन लोक यात नवीन येतील आणि नवीन जॉब परत क्रिएट होतील. आणि मला वाटते याच आपण स्टेटने आपण समजा समोर राहिलं तर नक्कीच भारत पण यामध्ये एक उत्तुंग झेप घेईल. जसं आपण IT मध्ये आज ओळखला जातो भारत पूर्ण जगात, तसं यामध्ये पण आपण ओळखलं जाऊ. ती गव्हर्नमेंटची पण इच्छा आहे आणि मला वाटते आपण समजा ॲडॉप्ट केलं तर आपण पण ते करू शकू, मला हीची खात्री आहे. सर, मग चीन आणि अमेरिकेनी आपलं AI मॉडेल उभं केलेलं आपल्याला दिसतं आहे. मग आत्ताच आपण म्हणालात त्याप्रमाणे भारत या क्षेत्रात पुढे तर त्यांनी आव्हानं ही संधी म्हणून स्वीकारली तर तो पुढे जाणार, असंच एक झेप घेणार आहे आपणही आत्ता सांगितलं. पण आता सध्या तो कुठवर पोचलेला आहे आणि भविष्यात आपला कोणता रोडमॅप आपण आपल्यासाठी तयार केलेला आहे? नक्कीच यात वादच नाही की चीन, अमेरिका यासारख्या संस्था, यातल्या ज्या संस्था आहेत त्यांनी AIच्या संशोधनात समोर गेलेल्या आहेत. जसं त्यांनी ChatGPT आहे, गुगल, जेमिनी AI सारखे काही सुंदर टूल त्यांनी बनवलेले जे आपण वापरतो. पण आपण भारताने आता जे सुरुवात केलेली आहे ती खूप प्रशंसनीय आहे आणि भारत काहीच करत नाही असं नाही, भारत पण खूप साऱ्या गोष्टी करतो आहे. जसं की आपण भाषिणी म्हणून एक अप्रतिम प्रकल्प आपण सुरू केलेला आहे गव्हर्नमेंटनी, त्यानंतर कृत्रिम म्हणून प्रकल्प सुरू केलेला आहे जे भारताचे मॉडेल बनवतात. भारताच्या भाषा ज्या आहेत भाषिक लँग्वेजमध्ये जे आपले त्यामध्ये आपण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो. तर मला वाटतं आपण लोकल फॉर ओकल हे आपण करतो आहे. जे आपले लोकल आहे त्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपण जगभरात जेव्हा जातो आहे तर मला वाटतं की आता भारत थोडं जरी याच्यासोबत करतो आहे पण आपण यामध्ये खूप समोर जाऊ आणि संशोधनाला खूप गव्हर्नमेंटने खूप सारा सपोर्ट केलेला आहे, खूप सारा इन्फ्रास्ट्रक्चर पण उभं करण्याची इंडिया AI मिशन पण गव्हर्नमेंटने सुरू केलेलं, यामध्ये भारताने खूप छान फंडिंग पण केलेली आहे आणि मला वाटतं समोर आपण यात खूप चांगलं करू आणि यात मला विश्वास आहे. सर, या सगळ्या चर्चेनंतर असं लक्षात येत आहे की AI हे काही आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे अशातली गोष्ट नाही आहे. पण तरीसुद्धा या निमित्ताने आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? मॅडम, यातनं मला असं वाटतं की आपण मानवाने, तो शिक्षित असो, अशिक्षित असो किंवा कोणत्याही क्षेत्रात असो, AIला एक
खूप लांबच्या किंवा असाध्य न मानता त्याला ॲडॉप्ट करून आपण त्याच्यासोबत त्याला शिकायला पाहिजे. त्याला शिकवून त्याला आपला मित्र बनवून त्याला टूल म्हणून वापरा. नक्कीच यामध्ये आपण तुमच्या ज्याही क्षेत्रात असेल, तुम्ही पेंटिंगमध्ये असाल, तुम्ही पाककलेत असाल किंवा शिक्षण क्षेत्रात असाल, कोणत्याही यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात आणखी खूप चांगलं काही करू शकता यामध्ये. तर तुम्ही त्याला ॲडॉप्ट करा, त्याला अपस्किल करा आणि तुम्ही त्यात इम्प्लिमेंट केलं तर मला वाटतं तुम्ही यात नक्कीच सक्सेस व्हाल. नक्कीच. खूप छान असा संदेश आपण दिलेला आहे. तर श्रोते हो, AI समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल याची खात्री करणं सध्या आवश्यक आहे. नैतिकता आणि जबाबदारी याचं भान ठेवल्यास डिजिटल भविष्य घडवण्यास मदत होणार आहे. AIचे फायदे निश्चित करण्यासाठी जगाचा एकत्रित दृष्टिकोन आवश्यक आहे, जसं आत्ता सरांनी सांगितलं आपल्याला. आणि जीवन सुधारण्यासाठी सार्वजनिक सेवांमध्ये AI आणणं आणि व्यवसाय क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणं आवश्यक आहे. तरच या क्षेत्रामधलं भारताचं भविष्य देखील उज्ज्वल आहे. सर, खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद.